बिझनेस क्लास मध्ये ही सगळ्यांना आहे काय बी हो का. हे सगळ्या टर्क आहे का, हे कांद्याने भरलेले हे सगळ्या टर्क आहेत ना, त्या बोटीतनं जाणार आहेत. आता टॉपला आलोय, पण मी आतमध्ये कसं आहे, कुठून कसं, गाड्या किती, काय किती पब्लिक आले हे तर हिथं दिसतंयच. बघा कसं आहे, एकदम असं मस्त वाटतंय की नाही. रंगपूरचं ठिकाण मस्त मध्ये रोटी भात डाळ आणि ही दही. आता माझी जागा हो का हिथे. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. आजचा व्हिडिओ असला जबरदस्त होणार आहे ना, का माहिती का. आज मी नावत बसून बोटीत समुद्रातनं 4 तासाचा प्रवास करून कुठं जाणार आहे, डायरेक्ट हाजरा टू गोगा. म्हणजे हे काढली अशी गावांची नाव आहेत. हाजरा म्हणजे इथं ऑइलची कंपनी आहे. मी रात्री पेट्रोल पंपावर इथंच झोपलो होतो, आंघोळ बिंघोळ इथंच केली पंपावरती. चकाटमध्ये होऊन आता निघालोय कुठे, डायरेक्ट सोमनाथच्या दिशेने, म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला. आणि तिथनं पुढं कुठं जाणार आहे, हाही बरंच हिंडणार आहे, बरंच फिरणार आहे, सगळं धावतो. फक्त व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. लाईक करा विसरून जात आहे, आणि कमेंट टाकायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब राहिला असेल कोणाचं तर करून घ्या. तिथं चेकपोस्ट आहे मित्रांनो. आता आतमध्ये जायचं आहे समुद्रात बोटीने. तर गाडीला आहे ना किती रुपये घेतात, बाईक 200 रुपये, कारला किती, कशाला किती, माणसाला किती घेतात काय माहिती. येतो ओपन काही नाही. तिथं आल्यानंतर ही प्रत्येकाच्या हाताला आहे ना असं लावावं लागतं. आणि ही एक बाईकचं दिलंय. आणि बोट दावतो तुम्हाला, समोर बोट, आणि ह्या साईडला सगळा समुद्र आहे. आणि हाय इथं ही असा विषय, कॅन्टीन बी आहे, पण मी चहा पाणी नसतं काही केलं नाही, त्याच्यामुळे सकाळ सकाळ करून घेणं गरजेचं आहे. तिथं आतमध्ये बी आहे सगळं, तुम्हाला दावतो. पण विषय असा आहे की तिथं लय महाग असल्यावर करणार काय, ऑनलाईन चलत नाही म्हणते दिदी. मग खाऊ म्हणलं काहीतरी. पराठा खाल्ला, देण्यातच नाही दावायचा. पराठा म्हणजे चपाती, आलू चपाती, त्यात आत भरलेलं असतं. आणि एक चहा प्यायला. समुद्र आहे, ही बोटीत जायचं. ही दिसते तुम्हाला बारकी, पण ही लय मोठी बोट आहे बरं का मित्रांनो. ह्या टर्कन फिरकन काय बी हो का, ह्या सगळ्या टर्क आहे का, ह्या कांद्याने भरलेले ह्या सगळ्या टर्क आहेत ना, त्या बोटीतनं जाणार आहेत आता. आणि मी त्या बोटीतनं प्रवास करणार आहे. आतला नजारा खतरनाक आहे. बघा कसं आहे हे नजारा. डायरेक्ट आतमध्ये घुसायचं असं हिथनं. आतमध्ये तर लय खतरनाक मी असं. आतमध्ये आल्यावर गाडी अशी पार्क केली. आता लाईन लागायला लागली. 9:30ला हलणार आहे कम्प्लीट. लवकरच आलो. आणि बरीच जागा आहे, ही मोठी बोट आहे बरं का. थांबा तुम्हाला अख्खी बोट फिरवून धावतो. कसं आहे काय नेमकं गणित म्हणजे लक्ष देईन. ओके. आणि इकडे काय आहे काय माहिती नाही, पण धावतो तुम्हाला. इंजिन दिसतं हे. आणि बरीच लोक येते ते, असं काही नाही की बाबा मीच चाललोय. हे पॅक होणार असं वाटतंय मला गोष्ट. पॅक झाल्यावर पण बघा ह्या बोटीत टरक आली खाल्ल्या साईडला येतात असे टारका वगैरे आहेत. एकदा चालू झाली ना बोट मग खाली येतो. आता ट्रॅफिक जाम होईल म्हणजे काय होतं, एखादा सणाट वर आला कारवाला तर प्रॉब्लेम होतो. डबल मजली, सगळ्यात महत्त्वाचं डबल मजली का 3 मजली काय माहीत नाही, दिसतंय. पण तुम्हाला मी जाऊ सगळं पॅक झालं ना परत खाली येऊन दावेल. हां असं. आता ह्यातनं आपल्याला घुसायचं आहे. ह्यातनं आपल्याला घुसायचं आता मस्त मध्ये. हे करतात का काय काही माहिती. हे आतमध्ये आलं की वर हा काही पायऱ्यानी म्हणजे बसायला ह्याला सगळं असं ओके मध्ये बसून 4 तासाचा, सगळ्यात महत्वाचं हे 4 तासाचा प्रवास आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं सगळं. आणि एसी शिवाय एसीच आहे, एसी असणार आहे. वर आलं ना काय खरेदी बघा. आतमध्ये आलो ना की असं वाटत नाहीच की मी बोटीत आहे. ते दुकान बी आहे, सगळंच आहे, पाहिजे ते आहे. इथं पोरांना टाइमपासला गेम गेम आहे. परत कोणाला पिक्चर वगैरे नाही काहीतरी बहुतेक दिसतंय त्या साईडला. इकडं असं
ह्या साईडला इकडं हे असं इकडं आतमध्ये वेगवेगळे कप्प इथं. तर मोठीत बघा काय काय बनवलं. इकडं काय किचन बाथरूम आहे ते. एकदम हाय क्लासमध्ये हे असं इकडं हे असं बसायला आहे, टी व्ही बघायला आहे. हे असं तर वेटिंग दिसेल त्याला. समुद्र काही इथून दिसत नाही बरं का, पण एकंदरीत बिझनेस क्लासमध्ये ही सगळ्यांना आहे. आणि ही अशी सीट आहे ती एकदम असं विमानात बसल्यागत वाटणार. आणि वरनं बी नजारा दावतो तुम्हाला. म्हणजे ही असं बसायची सिस्टीम असते नाही अशी एकंदरीत अशी एकदम खासमध्ये. बोट चालू व्हायला अजून 1.5 तास टायमिंग आहे कमीत कमी. तोपर्यंत कॅन्टीनला इकडं आलो म्हणलं बघावं काय विषय. तर एकदम म्हणजे फर्स्ट क्लास बनवलं आहे. रेट बघा की वाचा रेट तुम्हीच बघा. आता ह्याच्यात 30 रुपयाची आत चहा म्हणजे काहीच नाही त्याच्यामुळे मी काहीच घेणार नाही. मी खाऊन घेतलं त्यासाठी, डोक्याला ताण नाही होय. सगळ्यात महत्त्वाचा आपण जी प्रवास करणार आहे ना, आता सध्याला आपण हिथं आहे सुरत हो का हिथं आहे. आणि इथून असं बी पाहिजे होतं बरं का, सरळ वाढलं असतं. पण हे असं ठीक आहे असेल इकडे इंडस्ट्री एरिया काय विषय असेल म्हणून. आता सरळ लवकर जाईल ना ते 4 तास लागते एवढ्याला. असं गोगा हजरा तो गोगा असं खाली आलो परत. म्हणलं किती भरलं आहे बघा. तर गाड्यांचं 2 व्हीलरचं आहे ना इकडं आलंय भरत हे भरल. 4 व्हीलरचं बी आहे बरं. 4 व्हीलर फॅमिली बिमिली येते ती एन्जॉय करायला. हा काय बाबा हे काच अशी मिळाली की पार दिसायच डोळ्याला दिसतंय. पण हे मोबाईलला काय अवघडच आहे. आता हे भरतंय. काय झालं मला तिकीट हलकं मिळालं नाही. हे सुपर क्लासमधलं तिकीट होतं. त्यामुळं एवढंच कॅबिन राहिलं आहे, नाही तर बाकी सगळं भरलं आहे, पॅक झालं आहे. काय खाल्लं मी दावतो तुम्हाला ओके मध्ये. काय झालं बोट सुरू झाली. आता वरनं नजारा वरती सगळी बघायला निघाले तिथे. किंवा नेमकं वर काय आहे वरनं कसं दिसतंय आधी सोडत नव्हती ना. वरनं नजारा वेगळा आहे. वाव कसली गार हवा सुटली आहे. ही वरनं नजारा पाहण्यासाठी लोक बोट सुरू झालं. बघा पाणी थोडं गढूळ आहे बरं का. इथून आता स्टार्ट झाली. माईक जोडावं लागेल. आपण जिथून आलो तिथनं किती का आलो आता लय लांब नाही आलो. असं बसायला आहे, हवा खायला आहे. ही बोटीचा खाल्ला नजारा. गढूळ पाणी सध्याला थोडं गढूळच राहतं. होईल पुढं पुढं जाऊन निवळ पाणी असं. तर असा एकंदरीत नजारा आहे. कसं वाटतंय बघा. मागच्या साईडला हे असं पाणी उकळतंय म्हणजे बोट स्पीडने चालली. लक्षात आलं का. असं इकडे हे असं झेंडा लावलेला आहे इथं भारताचा बघू शकताय. आणि गुजरात मध्येच जाणार आहे. फक्त ही काय म्हणतंय बाया असं नाही. तर ह्या साईडने इकडं समुद्रात आहे ना आधीमध्ये असं काही असतंय. आता पूर्ण समुद्रात आहे. लय मोठी एवढी माणसं आहेत म्हणजे विचार करा समुद्रात काय एवढी माणसं आहे ती. तर आतमध्ये आहे ती अशी बसलेली
बरीच जण आहेत. हा इथं ही सिगरेट वगैरे वाढण्यासाठी पोरांना असं आहे. एक मिनिट चला, इथून खाली कॅन्टीन आहे एकदम असं मस्त मध्ये. परत इकडून आहे ना 4 तासाचा प्रवास असल्यामुळे पोरांना ह्यांना कसं आहे ह्याला खेळायला ह्याला पाहिजेत ना टाईमपासला. तर मगाच्या धरणं तास 2 तास बरं. ह्या साईडला इकडं स्पेशल रूम आहेत फॅमिलीसाठी 25-25 रूम आहेत ह्या साईडला. आता मी जात नाही, त्यांच्या पर्सनल रूम असते त्या. पण तिकिटाचा खेळ तुम्हाला थोडक्यात म्हणजे एका बोटीत काय काय असतं हे तुम्हाला लावण्याचा प्रयत्न करतो मी. तिकडं टॉयलेट बाथरूम हे असं आहे ह्या साईडला. आणि इकडं ही तुम्ही बघू बिझनेस क्लास ह्या साईडला सगळे आता वर गेले तिथे, फक्त दोघं जरच राहिले. हे असं असतं चालू होतं. हो का दिसलं ना, खिडकीतनं काय दिसा ना, आत पण गार वाटतंय, वर गरम होतंय पण इथनं काय दिसा नाही. ठीक आहे असे ही म्हणजे ती क्लास म्हणजे बघू शकता तुम्ही सगळी वर गेली बरीच लई. असं दे इकडं हे आता तीच खोली इकडे या असं. आणि पाहिजे तेवढं म्हणजे तुम्हाला आता सांगून उपयोग नाही. पण ह्या साईडला बघा इथं सगळी वर गेली. टीव्ही फिव्ही बघत नाही आता कोणी. नहीं नीचे का गेट लॉक हो जाता है एक बार ऊपर आने के बाद. अभी 2 बजे खुलेगा. अभी 2 बजे डायरेक्ट. वो आगे नाश्ता किया. आता काय झालंय खाली पार्किंगला. बरं ठीक आहे, मला एडिटच करावं लागेल, तुम्हाला जाता जाता धावतो. आता बाकीचं काय घेण्याची आपली ऐपत नाही. मग ऐपतीप्रमाणे म्हणलं कसं आहे चहा प्यावं, मग चहा पिलो मस्त मध्ये खटमध्ये. तर हो का इथं सिगरेट वाढायची सुद्धा सिस्टीम आहे ह्याच्यात. एकदम पडायला साईडला तिकडं ती गोल गोल असं फिरतंय का तिकडं इंजिन आहे. आणि पुढला नजारा दावत तुम्हाला बघा कसं आहे एकदम असं मस्त वाटतंय की नाही. बघा कसं आहे पडेल एक बोट आहे ती बी दावत तुम्हाला. 2 तास झाली सगळी शांत झाली. सुरुवातीला आल्या प्रत्येकाचं फोटो काढा हे करा ते करा. आता चौकड समुद्र वरच्या साईडला हे केलेलं आहे काय सौर ऊर्जा खाली लाईट तयार करण्यासाठी प्लेटा वगैरे बसवल्यात. आता काय कोणी फोटो वगैरे काढणार. दोन्ही साईडने आता फक्त आणि फक्त समुद्रच दिसतो. आता दुसरं काही दिसत नाही काय. चौकड 1 वाजल्या सगळी शांत झाली. पाणी घेतलं मस्त मध्ये माझा. आता भूक लागली सकाळ काय खाल्लंय नाही काय खाल्लंय बरं आज काय खाल्लंय. हा परोठा खाल्लाय थोडा ही घेतलं. चला आता वरलं नजारा झाला निघालो. आता सगळी शिटी फुकायला लागली मस्त मध्ये. तर आता ह्यांचं म्हणणं आहे की जावं आता झालं संपलं आता म्हणजे पोचतंय आता 5-10 मिनिटात पोचल. आता एकदम हळू आता निघाली सगळी. समोर 4 व्हीलर एवढ्या तरी निम्मी लोक अजून बसले असते हाय याच्यापेक्षा तरी बरेच 2 व्हीलर हे आहेत. पर बाहेर आलो मस्त मध्ये वर आणि त्या मोठे आलो बाहेर. चला ह्या गोष्टीवर आता डायरेक्ट ज्या ठिकाणी मी चाललोय तिथलंच धावतो. बाकी आता गाडीवर काय शूटिंग काढत बसत नाही. ओके बरंच किलोमीटर आलो 100 आलो असेल. जात असताना रस्त्यात एक मंदिर दिसलं लयच म्हणजे ही दगड मातीचं. पण आतमध्ये गाडी काय जात नाही. काम चाललंय कुठल्या तरी बाबाचं दिसतंय बरं का. कोण बाबा आहे काय माहित नाही पण बाबा लय मोठा दिसतोय. भयंकर खर्च आहे. दूर पर्यंत काहीच नाही सगळं पटाकट पाय मोठं. आणि इकडे बहुतेक ही साईड आहे ना पाण्याचा प्रॉब्लेम दिसतोय. तिथं मंदिर बांधलंय एकदम असं पटांगणात. पण लय मोठा बाबा दिसतोय कोणतरी. हा हलका बोलका नाही. या नाश्ता करायला 4 वाजले सकाळच्या एका पर्यटकावर फक्त मस्त मध्ये एक सामोसा आणि एक ही घेतलं खटमध्ये. वाचता येते का तुम्हाला ही काय सल्लागनापूरला जायचंय आपल्याला. तर बघा काय काय केले तिथं. आता काय झालंय आता गाडीवर बरंच लांब आलो. आजचा
तिथं हनुमान मंदिर आहे लय मोठं. तिथं मुक्काम करायचं नियोजन चाललंय. डायरेक्ट आता मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावर तिथं कसं काय जाऊ. मी जात असताना जय श्रीराम एक मला ठिकाण दिसलं. सूर्यमावळ्याला शनी मंदिर आणि इथं मारुतीचं बी एक दर्शन घ्या लांबनच मस्त मध्ये. मी जाऊन जवळ घेतो. काय लिहिलंय कमेंट करून सांगा बरं. जय शनीश्वराय. बघा शनी मंदिर आहे शनीचं. ओम नीलांजन समाभास रविपुत्रम यमग्रंजम तनमामी शनीश्वरम असं काय मंत्र आहे. असं दे ओके. मला जसा जमतोय तसं म्हणलो. इथलं ही असा परिसर आहे. कसं वाटलं. इथं महादेवाचे किती 108 पिंडे स्थापन केले ह्या मंदिरात. इथं मस्त वाटला परिसर एकदम छान. तुम्हाला जे म्हणलो ना ती हेच सारंगपूर पड्याला बघू शकताय. राहायची सुविधा मंदिर पुढे धावतो नजारा. हेच ते सारंगपूरचं ठिकाण. यारवाईच पोचलोय बरं का. नजारा देखण्याला आहे इथला खूपच जबरदस्त. जाईन करोड अपाट पैसा खर्च आहे. ठीक आहे मग इथलं काय आता दावत नाही. आता डायरेक्ट राहण्याचं ठिकाण बघतो आणि उद्या सकाळ इथनं स्टार्ट होणार आहे. सकाळ आंघोळ्या बिंगोळ्या करून दर्शन घेणार आहे सगळं इथलं. जिथले तिथं सकाळ धावतो तुम्हाला. ज्या ठिकाणी म्हणलं का नाही तुम्हाला आज मुक्काम आहे तिथं जी हवायला शिर्डीसारखी सिस्टीम आहे आपल्या महाराष्ट्रात. इतकं मोठं आहे. धावतो तुम्हाला काय काय मेनू बघा कसलं आहे. या जेवण करायला मस्त मध्ये रोटी भात डाळ आणि ही दही हे दिलंय काय म्हणायचं खिर्रसारखं आहे. एकदम मस्त आहे जेवण. ही असं असतं काही शिर्डीसारखा विषय आणि मोठं आहे बनतच मोठं आहे तुम्हाला दिसत असेल. आणि इथं रोज डेली जेवण असं शिर्डीत कसं असतं तसं फ्री आहे. चला आता इथनं झाल्या झोपायची कुठे ती धावतो तुम्हाला. तर एकंदरीत लईच गरगरीत झालं एकदम असं मस्त फ्रेश. ही ठिकाणमध्ये मारुतीचं मंदिर आहे आणि हिथलं आहे ना तरी एक झलक तुम्हाला 5-10 सेकंदात धावतो फक्त जास्त नाही. इथं ही जेवणाचं होतं हिथं आणि इथनं निघालोय. आता झोपायचं कुठं आहे पुढे. मॅटरचं काय झालंय 5 मिनटं झालं 10 मिनटं झालं फिरतोय पण मला मेन इथल्यांना काय कळा नाही बी. मी बोललेलो मला मेन देवाचा शोध लागला नाही अजून. म्हणजे मारुतीचं एवढं नक्की इथं पण काय हीच मारुती काय काय कळा नाही. इथं पाया पडलोय तसं सगळ्या देवाच्या पाया पडलो. पाड्याला बी 2-3 देवळं राहिल्यात का तिकडे काय माहिती. ही जे समोरचं दिसतंय ना हे सगळं काय माहिती का. ही भक्त निवास आहे आपल्या भाषेत. हे समोर बी जे दिसतंय अख्खं पडल नव्हतं असलं भयंकर मोठं दिसतंय ना भक्त निवास आहे. आणि फॅमिलींसाठी सगळ्यांसाठी फुकट आहे. फक्त सिंगलवाल्यांसाठी ना खाली पार्किंगला किती बी झोपा गाद्या घेऊन फुकट आहे. तिथून आतमध्ये आलं ना हो का हे असं अख्खं बसलेलं असतं गाद्या फेद्या हे सगळे. आता माझी जागा हो का हिथं आहे. मी हिथं आपलं निवांत आता झोपायचा टायमिंग झाला. जेवून आलो मस्त मध्ये. आता काय झालंय विषय फॅन पिन सगळं ओके फुकट आहे. हे तर काही 100 नाही 200 नाही. मोठा हॉल आहे सध्याला किती बी झोपू शकतो. बरं आहे तसं. टेंट ही लावण्यापेक्षा सध्याला बरं आहे. म्हणजे जिथं ॲडजस्ट होतं तिथं ॲडजस्ट करायचं. लक्षात आलं. ठीक आहे ह्या गोष्टीवर तुम्हाला आता दिवसभराचं मी काय केला उद्या ही धावलं. उद्याचा प्रवास खूप भारी आणि एकदम मस्त वाटणार आहे. उद्याचा व्हिडिओ तुम्हाला असला आवडणार आहे खूपच आवडणार आहे नक्कीच. त्याच्यामुळं लाईक करा कमेंट करा. लय मोठा होतोय का बारीक करू का अजून. जर आजचा दिवस झाला मोठा त्या बुटीमुळं पण ठीक आहे बारीक करण्याचा प्रयत्न करेन. ओके चला भेटूया. बाबा कसं झोपले सगळी निवांत उघडी होऊन झोपले. ठीक आहे हां जेवलो जेवण झालं सगळं झालं. ओके बाय बाय.